नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विठोबा कॉम्प्लेक्स सेक्टर 13 न्यू पनवेल या ठिकाणी आलेले आहोत. रुचा राजेश आंग्रे या बहिणींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया आंग्रे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. फुलांचा राजा गुलाब, कोण मोह काय कळी, राजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. हा मुलगा मोठा. नमस्कार. छोटा मुलगा. ही जाऊबाई छोटी. नमस्कार. ही मोठी बाई. नमस्कार. 2 नंबरची. ती 4 नंबर बाई. नमस्कार. ही वहिनी. हा. ही पण वहिनी. आणि ही बहिणीची सूनबाई. अरे बाबा. आणि हे आमचा विठोबा कॉम्प्लेक्स परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घरात काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं वाटतंय मला. हो 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 ना. तुम्ही कीर्तन देणार आहात आणि हा ऐकणार आहेत. तेच वाटतं आता डबल फिलिंग येतं हो. लग्नाचं. कुठलं बालपण तुमचं? आमचं इथेच खेडगाव आहे पोयंजी म्हणून. बोई. तुमचं बालपण कुठलं? वर्तनगर ठाणे. 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 तुम्ही काय करता? मी पोलीसमध्ये कामाला आहे. पोलीस डिपार्टमेंट. दरारा कोणाचा आहे घरात? अर्थात नाही हो. नाही वाटत नाही मला तुमच्याकडे. कसं गेलं बालपण तुमचं? छान गेलं. छान गेलं. आई बाबा काय करायचे? वडील म्हणजे शेती वगैरे आणि वाणी म्हणजे बिझनेस, किराणा दुकान. किराणाचं दुकान. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? आई गृहिणी होती आणि वडील मफतला कंपनी कामाला होते. मफतला कंपनी कामाला नोकरी. त्यामुळे तुमचं बालपण सगळं ठाण्यातलं. ठाण्यात कसं गेलं बालपण? मस्त मजेत गेलं. हो. हसून खेळून गेलं. अरे वा. आता कमी झालं का हसणं? भरपूर आहे ना. आहे. वहिनी बघितलं काय म्हणाले? लहानपणी छान गेलं. हा, हसत खेळत गेलं. आता काय कामाला लावता की काय घरी आल्यावर? कसं जमलं दोघांचं? अरेंज मॅरेज. कुठे? इथेच पनवेलमध्ये. कसं काय? आमच्याकडे पत्रिका टाकतात अगोदर. कुठे टाकतात? कोणी टाकली होती पत्रिका? पत्रिका देतात म्हणजे. हा, मग कोणाला दिली होती? यांच्या आई वडिलांकडे दिली होती. मग ते अगदी गुण जुळल्यानंतर मग प्रोग्राम होतो बघण्याचा. मग बघायला आले होते. किती जण आले होते? 4 जण आलेले. हो. आठवतोय तो दिवस? हो. तुम्हाला आठवतोय का? हो आठवतोय. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही बघायला गेलो होतो. माझा मोठा भाऊ माझे मामा होते बरोबर. आम्ही बघायला गेलो. तिला आम्ही प्रश्न विचारले. नोकरी करायची तुला इच्छा आहे? हो. काम करायची इच्छा आहे? हो. घरी नोकरी केल्यानंतर तुला घरी येऊन काम करायला लागेल? हो. अशी मुंडी हलते. मी खुश झालो. बाबा मुलगी शांत आहे, कमी बोलते, फक्त होत करते, हरकत नाही. पण तो गैरसमज माझा 2 वर्षांनी नंतर कमी होता. काय असं केलं? त्या दिवशी फक्त हो म्हणालात आणि आता हे असं का म्हणतायत? पण त्यानंतर त्याने नाहीच बोलले. मला बोलले तुला म्हणजे जॉबला जाऊन देईन. नंतर लग्न झाल्यानंतर जाऊनच नाही दिलं. डायरेक्ट घरीच. म्हणून ते बोलण्याचं प्रमाण वाढलं का तुमचं? अच्छा, मग बरोबर आहे. तो माझा स्वावलंबन होतं ना जरा. पण मला सांगा कसा स्वभाव आहे मिस्टरांचा? छान आहे. चांगला स्वभाव. किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष. 21 वर्ष झाली लग्नाला. हो ना. चढ उतार आले का हो तुमच्या आयुष्यात? खूप म्हणजे अगदी चढ उतार असे नाही. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर जरा हे असतेच, काही नवीन असतं संसार. त्यानंतर हळूहळू वाढत. कुठे राहत होता लग्न झालं तेव्हा? आम्ही वर्तकनगर ठाणे. काय हो, चढ उतार असतात प्रत्येका. कारण तुमची तर पोलीसची नोकरी. कशी साथ दिली या माऊलीने? मस्त झालं नाही. आम्ही 12 तास ड्युटीला बाहेर असतो. कधी 24 तास, कधी 2 दिवस, कधी 3 दिवस. कधी तपासाला बिहार उत्तर प्रदेशवर आम्ही जावं लागतं. तर घरची परिस्थिती सगळी सांभाळणं विचारायचं काम आहे. जशी मुलं होत गेली, मुलांना शिक्षण देणं, त्यांचा अभ्यास करून घेणं, वेळप्रसंगी ओरडणं, चांगलं कंट्रोल केलं. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मुलाला 10वीला 93% मार्क मिळाले. अरे वा. आणि दुसऱ्या मोठ्या मुलाला 80% मार्क मिळाले. त्याने मी खुश झालो. म्हणजे माझी चॉईस चांगली निघाली हे मला बरं वाटलं.
तेव्हा हो हो म्हटलं ते बरं झालं. हो बरं वाटलं. हो ना. हो हो. वहिनी कधी या वहिनी कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? नाही नाही, भरपूर रागवते. हा तिला एखादी गोष्ट नाही आवडली, मला युद्ध झाली हा. की पारा चढला, आणि पारा चढला की माझा बिचारा पोलीस गप मला घर सांभाळून ठेवून जातो. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही कधीतरी कामावरून घरी येताना किंवा कामावर असताना इकडे फोन तर करत असाल, नेहमीच. घरातलं वातावरण कसं आहे हे फोनवरच्या आवाजावरून कळतं? हो कळतं. मला एक सवय होती, आम्ही जेव्हा पळसला राहायला होतो, घरापासून लांब होतो, तर एक मार्केट लांब असायचं, तर हिला बाहेर पाठवून लहान मुलं असल्यामुळे मी फोन करत होतो, काय आणायचं आहे का, कोथिंबीर घेऊन या, डाळ संपली हे घेऊन या, ते घेऊन या. जमलं तर तो कोथिंबीर घेऊन या, समजायचं बाबा पारा चढलेला आहे, वातावरण गरम आहे, समजून जाईल. काय वहिनी, तुमच्या आवाजातले सगळे चढ उतार त्यांनी बघून ठेवले होते. आता हळूहळू हे करणारच ना, हळूहळू दिसतातच चढ उतार. हो का? पण तुम्ही किती जास्त वेळा तुम्ही त्यांना कामं सांगायचे? नाही, मी सांगण्यापेक्षा त्यांनाच करायला आवडतं. आवडतात. ह कुठे कुठे फिरायला घेऊन गेले हो तुम्हाला? मला काश्मीरला नेलेलं, गोवा. 21 वर्षात 2 ठिकाणीच नेलं, हो. बाकी कुठे नाही? महाबळेश्वर 2. ते एक एक ठिकाणी 2-2, 3-3 वेळा नेतात. एकाच ठिकाणी 2 एकाच वेळा? ठिकाण. का असं करता हो? तो स्पॉट बघितलेला असतो तेव्हा मुलं लहान होती, आता मुलं मोठी झाली, म्हणजे पॉईंट फिरायला आपल्याला माहिती असते म्हणून ते फिरायला बरं वाटतं. आता पुढच्या वेळेपासून नवीन स्पॉटला उतरूया. गोव्याला 2 वेळा नेलं, महाबळेश्वरला 2 वेळा, 3 वेळा नेलं. पनवेलमध्ये कुठे घेऊन जातात का? हो. कुठे? पनवेलमध्ये घरी सुट्टी असली की त्यांना बायको बाहेर बरोबरच पाहिजे फिरायला. हो. मॉलमध्ये पण. मला मॉलमध्ये जायची आवड नाही, पण त्यांना मॉलमध्ये जायची जास्त आवड. मग तुम्हाला घेऊन जातात? हो. आणि चित्रपटाला वगैरे? चित्रपटची नाही आवड. नाही. नाटक, चित्रपट असं बघायला नेतात की नाही? नाटक बघतो आम्ही. नाटक बघितले लग्न झाल्यानंतर. कुठलं? 8-9 बघितले, पण त्यांनाच माहिती, त्यांनाच विचार. 8-9 चित्रपट नाटक बघितली. कुठली ती त्यांनीच बघा, त्यांनाच विचारावं. तुमच्या लक्षात नाही. हो ना. कामाच्या प्रपंचामध्ये सगळं विसरून गेला. हो ना. भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात आता मुलांचं शिक्षण, हा. आणि मी आता BA केलं, मला MA पुढे म्हणजे काहीतरी आता लग्नानंतर BA केलं? हो. आता मुलगा डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं ना, तर मग म्हटलं मी 12वी झालेली, म्हटलं घरी बसून त्याच्याबरोबर मी पण अभ्यास केला. तुम्ही पण BA झाला? मग आता पुढे शिकणारच? आता मला इच्छा आहे. काय करायचंय? MA करून, म्हणजे अगदी सायकोलॉजी विषय करून, म्हणजे जेणेकरून आपल्या नातेवाईकांना तो उपयोगी होईल. अरे किती सायकोलॉजी छान. 21 वर्षात तुम्ही लग्न, घरातली सगळे जबाबदाऱ्या सांभाळत असताना शिक्षण पण पूर्ण केलं, हो. आणि त्याच्यासाठी त्यांचं प्रोत्साहन असेलच. हो. हो ना. तुम्ही कधी अभ्यास घेतलाय का वहिनींचा? अजिबात नाही. हा? अजिबात नाही. नाही, कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे सगळं अभ्यास त्याच करतात. मग तुम्ही कॉलेज अटेंड करता की कसं? नाही, परीक्षा दिली? करस्पॉन्ड असतं. अच्छा. कुठून केलं? मी यशवंतराव मुक्त विद्यापीठ. मुक्त विद्यापीठातून. आणि पुढे पण करणार शिक्षण? हो, काय इच्छा आहे. उत्साह आहे. तुम्हाला आवड कसली आहे वहिनी? मला वाचायची, मुलांचं म्हणजे 10वी परत मीच अभ्यास घेतला, म्हणजे टीचिंगची आवड आहे. आवड आहे. हा, मला म्हणजे आता ट्युशन घ्यायची इच्छा आहे माझी, मुलांचे ट्युशन. मग का नाही घेत? त्यांचं म्हणा बिझी नको राहू तू, हा. हो, तुझ्यासाठी वेळ आहे असं. बरोबर आहे. पण चांगलंच सांग म्हणणं आहे ना त्यांचं. पण आता सगळे बाहेर जातात ना, मुलं पण मोठी झाली, आता मी एकटीच असते ना घरी, बरोबर. तर माझा वेळ म्हणजे कुठेतरी उपयोगी यावं असं वाटतं. मुलं का आता कॉलेजला जातात? हा, कॉलेज. हो ना. पण कुठल्या मुलांनी जास्त त्रास दिला तुम्हाला? मुलं ते बघा दिसतात शांत, पण दोन्ही त्रास द्यायचा. मुलं असल्यामुळे तो तुझा लाडका हा बघ, ते दोन्ही एकमेकाला हे करतात आरोप. हा, तू मम्मीचा तू लाडका आहे. बाबा कोणाची बाजू घेतो? बाबा दोघांना द्यायची. बरोबर. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता संधी मिळाली अजून एखादी, तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करायची इच्छा आहे? त्याला विमानातून फिरायची इच्छा आहे. विमानातून प्रवास करायची इच्छा आहे. मग नक्की पूर्ण करेल. घेऊन जाणार तुम्ही? नक्की. वहिनी, कुठला देश बघायला आवडेल परदेशात जायचं असेल तर? स्वित्झर्लंड. तिकडे बर्फ आहे पण इकडे घाम फुटलाय. तुमची ही इच्छा पूर्ण हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आणि या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात घरात लपवलेल्या त्या चिठ्ठ्या आणि ती अन्नपूर्णा चांदीची वहिनी घेऊन येणार का एका मिनिटात? बघूया. गोड लागला म्हणून ऊस मुळासकट खाऊ नये. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ. चला लवकर. फक्त सांगू शकता, कोणी देऊ नका. एक गाडी बाकी आणाडी. एक गाडी बाकी आहे. गाडी गाडी बघू. हं?
तुझं स्पीड घे, तुझं स्पीड घे. टाका गाडी, टाका गाडी. सदा फुलणार फुल. 10 सेकंद राहिलेली आहेत आता. जरा स्पीड घे, स्पीड घे. 10. वाच वाच. देखा जो तुझे आज. जिनने देखा जो तुझे आज जिनने बजी गिटार गिटार गिरा गिरा ते वरती 9, टीव्हीच्या वरती, टीव्हीच्या वरती. 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. म्हणजे हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. खूप आभारी आहे. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आज आलेली आहे. अभिनंदन. इच्छा होती चांदीची, माझ्याकडे पितळेची, आता चांदीची आली. आणि अन्नपूर्णा अशीच एक दिवस सोन्यासारखी सूनपणी येईल. हा, काळजी करा. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. सगळ्या जणी म्हणजे हा प्रवचनाला येतात तशा बसलेल्या आहेत, हो की नाही. हे एवढं कसं काय भरलो? काय आहे याच्यात माहिती? प्रेम 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 आहे ना. आता एकेकाचं प्रेम बघा कसं व्यक्त होणार आहे. कोणी तुम्हाला फोन केला तर तुम्ही उचलत नाही, असा पहिला आरोप आहे. आता फोन तिकडे असला तर मी इकडे असला, आवाज नाही आला तर नाही उचलणार ना. आवाज आला तर उचलणार. बघा, आरोप मान्य आहे का तुम्हाला? हो हो हो. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कधी राग येऊ शकतो, मान्य आहे? नाही नाही. काय हो? खरी गोष्ट आहे. हे बघितलं. कधी जर रागावलं तर 2-2 दिवस अबोला ठेवतात. एखाद्या व्यक्तीचा मला स्वभाव म्हणजे काय आवडलं नाही तर मी त्या व्यक्तीचे बोलणं कमी करते. बरं का? राग नाही पण बोलणं कमी आणि करते. मिस्टरांबरोबर कधी रागावलात तर किती दिवस बोलत नाही? जसं राग असेल तसं. जास्त मोठ्या प्रमाणात असलं तर 8 दिवस. मोठा असेल तर 8 दिवस, छोटा असेल तर 1-2 दिवस, अगदी छोटा तर 2 तास. तुमचं म्हणजे डॉक्टरच्या गोळ्यांसारखं झालं. सतत चिडचिड करता, सतत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता. हो. काय हो? खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. स्वभाव थोडासा कंजूस आहे, मान्य आहे? कंजूस आहे. म्हणजे मी अशी परिस्थितीतून गेलेली आहे, स्वतःच्या म्हणजे हिमतीवर सर्व्हिस करून लग्न केलेले आहे, त्यामुळे थोडी कंजूस आहे. त्याला मी असं म्हणेन की तुम्ही काटकसरी आहात. काटकसरी. कंजूस नाही, काटकसरी. या मैत्रिणींना बोलायला जातं काय हो? आता तुम्ही राहा, मी तुम्हाला सगळ्यांना जेवण बनवणार. काय हो, जेवण पाठवणार. त्याला कंजूस नाही म्हणणार. काय गोड आरोप केलाय. राग आल्यावर गोड बोलून काटा काढतात. ते मला नाही माहिती कसं. नाही नाही, काय काय ज्याला काटे काढायची सवय त्यांना माहिती. काही जणांना तुम्ही अगदी समोर दिसलं तरी हाक मारत नाही. असं नाही, स्वतः हे नाही. नाही ना? नाही. नक्की कामापुरतच बोलता तुम्ही. मी अगदी लास्ट फ्लोअरवर राहते. काम असेल तर, इतर वेळेला मला खाली जायला होत नाही, म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये. तुमची कुठली मीटिंग असते का? हा, म्हणजे आम्ही प्रोग्रामला सर्व एकत्र येतो. त्या प्रत्येक मीटिंग मध्ये भांडणं काढतात. भांडणं. हा, मीटिंग सोसायटीची. बरं, आता सांगा, हे सगळे आरोप केलेले आहेत. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? सर्वांशी असणार. हा, आणि कोणाला कंजूस वाटते ते त्यांनीच यावं, माझ्याकडे काही पाहिजे ते मागावं, देणार. काय सांगणार? 8 दिवस राहा, महिनाभर राहा माझ्याकडे, चालेल. काहीतरी सांगू नका, हे सगळे इथेच राहतील उद्या. चालेल. बरं, मिस्टरांना विचारतो, वहिनीने सोबत कुठला बदल केला तर तुम्हाला जास्त आवडेल? तिला राग पटकन येतो, तो राग तिने कमी केला आणि सगळ्या आपल्या मुलांशी आणि नवऱ्याशी हसून खेळून कंटिन्यू राहिली तर आनंद होईल. हा, काय हो? कंटिन्यू राहिली तर मुलं अभ्यास कसं करतील? नुसतं हसून खेळून राहिलं तर अभ्यास करतील का? ते बरे, मग मी असते ना, मोबाईलच खेळावं. म्हणजे मिस्टरांनी सांगितले काय नाही फरक पडणार उद्या. बरं, आता चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार? दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. बोलायचं नाही, ऍक्टिंग नाही करायची. 2,
वेळ संपली. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. दहा, 9, अभिनंदन. काय ना व्हेरी गुड. स्पायडर बघा कसा लांबट आहे. हा? स्पायडर लांबट आहे. एक मिनिट मगाशी कोथिंबीर बघितली होती का? लगेच ह्यांच्या स्पायडर मध्ये बघा काय आहे. शिटी सारखी बंदूक काढली. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. काय सुंदर बंदूक काढली आहे मगाशी पिस्तूल ना. अशी बंदूक काढून रोज गोळ्या घालता ना? गोळ्या झाडता अशा? तेच झाडतात. हो, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतं ते शांतच. हो ना. काय रे मुलांना, तुमचं मुलांना काय म्हणणं माहिती. आहे? बरं सांगा आई बाबांबद्दल बोला. खूप बडबड करते, आई खूप रागावते. खूप रागवते. तुम्हाला हा, का हो? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, आईने काय केलं पाहिजे? सोडून द्यावा ना. त्यांचं म्हणणं आहे थोडंसं त्यांना समजून घ्यावं. हा द्या. दुसऱ्याला काय बोलायचंय? तुझं काय म्हणणं आहे? पप्पांनी जास्त हायपर होणं कमी करावं. बघा मुलांचे किती मौलिक सांगणं आहे आज. हा फिरायला गेला कुठे गेलो तरी तिची बडबड जास्त. आमची जिजाजी शांत आहे. जिजाजी बोलणार ताई बघा बघा तुमची बहीण, ताई तुमची बहीण बघा. आपला एरिया आहे. हो आपला एरिया. ते ठाण्याचे आम्ही पनवेलचे आहे. थोडी तिने शांती घ्यायला पाहिजे. बरं, अजून कोण बोलणार आहे? मी त्यांची छोटी जाऊ, मी ठाण्याला असते. आम्ही तसे फार कमी भेटतो, पण भेटल्यावर त्यांच्या अशाच कंप्लेंट चालू असतात आप्पांबद्दल, आमच्या दिरांबद्दल. तर त्या थोडी त्यांनी कमी कराव्या. कंप्लेंट साध्याच असतात, पण त्या तरीही डायलॉग म्हणतात, बघ श्वेता कसे दिवस काढतो मी. तर थोडं कमी करावे ते कंप्लेंट्स. कंप्लेंट करता म्हणून मग ती बाहेर थांबतात, येतच नाहीत घरात. दिवसभर घरात टीव्ही बघतात जास्त. ऐ. अजून कोण सुट्टी बोलणार? वंश म्हणजे आमच्या शेवटच्या नणन, पण खूप चांगले आहेत. फक्त ते टेन्शन जे घेतात इतर गोष्टीचं ते घेऊ नये एवढं बस. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा वगैरे असं तर माझी सासरची मंडळी आणि माझी म्हणजे माहेरची ज्यांच्या कंप्लेंट्स आहेत त्यांची सर्वांची क्षमा मागते. आणि या विठोबा कॉम्प्लेक्समध्ये सर्व सणची जेणेकरून माझं काही चुकत असेल त्यांनी माफ करावं. मीटिंग मध्ये फक्त जरा कमी. मीटिंग मध्ये बोलते ते आपल्या सर्वांच्या फायद्याचाच बोलत असते. होय होय, आम्ही म्हटलं नाही तोट्याचा. त्या माझं एकटीचा फायदा नसतं, ते सर्वांचाच फायदा असतो त्यामध्ये. तुम्ही सांगा. क्षमा मागायची असेल तर माझे सासरचे आणि माझी मित्रमंडळी. मी पोलीस दलामध्ये आहे, ड्युटी करतो. रागाच्या भरात कधी कधी बोलून जातो. ड्युटी करताना काय होऊन जातो, शब्द एखादा निघतो वगैरे. तर काय चुकून माकून काय बोललं असेल तरी मला क्षमा करावी. आता आनंदात आहात, हो की नाही? लवकरच परदेशात ते तुम्हाला घेऊन जाणार आहेत, स्वित्झर्लंडला. हा, आणि एकाच ठिकाणी 4-4 वेळा नाही नेणार इथून पुढे, कळलं का? तेव्हा जे काही आहे, इतकी वर्ष तुम्ही त्यांना छान साथ दिली, दोघांनी एकमेकांना साथ दिली, म्हणून हा सुखाचा संसार. आणि आपण बघतो आहोत एक चांगल्या वातावरणात हे सगळं कुटुंब आज रमलेलं आहे. या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.